नमस्कार. आर्ट सर्कलच्या वतीने मी दीप्ती आणि मी मेधा आपलं मनापासून स्वागत करतो. आर्ट सर्कलच्या रंगपीठावर गेली 13 वर्ष वेगवेगळे कार्यक्रम सादर होतात. गेल्या मार्चपासून मात्र अपरिहार्यपणे सगळं ठप्प करावं लागलं आणि प्रत्यक्ष कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना काहीतरी प्रवाहित राहिलं, काहीतरी कार्यक्रम आम्ही सादर करत राहिलो. नुकतंच कविवर्य बाभ बोरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही दोघींनी त्यांच्या कविता वाचनाचा एक छोटासा प्रयोग केला होता. छोटासा प्रयोग अशासाठी केला होता, म्हणजे शब्दशः 10 ते 20 मिनिटांचा तो कार्यक्रम होता. तो अशासाठी केला होता की आम्हाला एकतर त्या दिवसाचं महत्त्व खूप आहे दोघींनाही. बाभ बोरकरांच्या कविता आवडतात म्हणूनही, आणि खूप दिवस मनामध्ये योजलेलं होतं की बोरकरांच्या कविता आपल्याला सादर करता आल्या पाहिजेत. ते त्या निमित्तानं किंवा त्या दिवशी आम्हाला शक्य झालं, साध्य झालं केलं. पण तेव्हा असं लक्षात आलं, त्या 20 मिनिटांचा कार्यक्रम करत असताना असं लक्षात आलं की इतकं सगळं भांडार 20 मिनिटामध्ये बसवणं अजिबात शक्य नाही आहे. तर याच्यासाठी आणखीन एक कार्यक्रम करायचा मोह आम्हाला आवरला नाही आणि मग अशा काही कविता निवडून घेतल्या आणि त्या एका कार्यक्रमामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला. पुन्हा लक्षात आलं की हे एका कार्यक्रमात बसणार नाही, शक्यच नाही. त्यामुळे आम्ही जितक्या चांगल्या चांगल्या कविता निवडल्या आहेत, स्वीकारल्या आहेत, त्याची एक छानपैकी माळ करून 2 भागांमध्ये ते आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आज आनंदयात्री बाभ बोरकर हा कार्यक्रम आपल्यासाठी आम्ही सादर करत आहोत. कविता बोरकरांच्या कवितेंचा एक वैशिष्ट्य असं आहे, ज्या बोरकरांच्या कविता आम्हाला अतिशय प्रिय आहेत, की त्यांचे शब्द आणि त्यांच्या कवितांमधून येणारा नाद आणि त्या लयीत जी कविता येते, आपल्याला शब्द समजोत न समजोत आपल्याला कविता आवडायलाच लागते. आपण ती कविता ऐकल्यानंतर मग समजणं लांबची गोष्ट झाली. इतके ते नादमधुर आणि इतकं त्याच्यातले छान छान विचार, सुंदर विचार, सुंदर चित्र, की आपल्याला ते आवडूनच जातं. आणि त्याच्यामुळे त्या पद्धत, आणि त्यांचे खरं म्हणजे खूप विविध विषयांवरच्या कविता आहेत, त्यामुळे आम्ही त्यातल्या बऱ्याच सगळ्या घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणजे आत्ता तुम्ही बोलताना माझ्या लक्षात आलं की अशा ज्या काही कविता आम्ही निवडलेल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे आपल्याही कदाचित ती लक्षात आली असेल, की पिसोळे किंवा तारवे किंवा असे त्यांनी टिपिकल ज्याला कोकणी भाषेतले शब्द निवडले आहेत. त्यामुळे त्या कवितेलाच एक कोकणी फ्लेवर येऊन जातो आणि ती अशी जवळची वाटायला लागते कविता. सादर करत आहोत आनंदयात्री बाभ बोरकर. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, आणि दिव्य किरण तुझे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. कुठून कुठे सांग जाशी उज्ज्वल आनंद राशी, आळवीत गौरवीत दीपराग भावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. श्री हरीचे नाभिकमल, ब्रह्म्याचे प्रज्ञास्थल, तृतीय रुद्र नयन तूच फुलविले प्रभावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. तव चंचल मृदुचरणी सांकुर कुसुमित धरणी, बघुनी मुदित स्थिर चर कामी उगी रहावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. मम जीवन घुंगुर सर, मम जीवन घुंगुर सर, बांधीन तव पदी सत्वर, क्षणभर तरी तव भ्रमणी त्यानी नाद व्हावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. वा वा. मला वाटतं ही त्यांच्या तारुण्यातली कविता आहे. साक्षात तेजोदेवतेला आवाहन केलेलं आहे, चपळ तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. यानंतर आहे
जेथे जातो तेथे, जेथे जातो तेथे मी माझा सांगाती. आपण नेहमी जे गाणं ऐकतो ते जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हे बोरकर स्पेशल. जेथे जातो तेथे मी माझा सांगाती, पुढे आणि पाठी मीच माझ्या. मीच माझी वाट, मीच माझा दिवा, हिऱ्याचा ताजवा मीच माझ्या. अरे वा. मीच माझी रूपे पाहतो पाण्यात, आणतो गाण्यात मीच त्यांना. मीच मला कधी हासडतो शिव्या, मीच मला कधी हासडतो शिव्या, कधी गातो ओव्या मीच मला. अशी माझी चाले नित्य मम पूजा, अशी माझी चाले नित्य मम पूजा, लोकी माझ्या ध्वजा मिरवितो, नाही कधी केली तुझी आठवण. कॉन्फिडन्स. नाही कधी केली तुझी आठवण, म्हणालास पण मीच तू रे. मीच तू रे. म्हणजे इतका आत्मविश्वास आहे, साक्षात परमेश्वराने सांगितलं मी तूच आहे, चालू दे. नाही कधी केली तुझी आठवण, म्हणालास पण मीच तू रे. आणि आता ही पुढची कविता बरोबर ह्याच्या विरुद्ध भावना सांगते आपल्याला. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तारखेच्या दृष्टीने ही दुसऱ्या दिवशीच लिहिलेली कविता आहे बरं का. तूच माझा सोयरा, तूच माझा सोयरा रे, तूच माझा धायरा, तूच माझे पंख तैसा तूच माझा पिंजरा. वा. तूच माझे पंख तैसा तूच माझा पिंजरा, तूच माझा गूढ चारा, चांदण्यांचा मेघ तू, आंधळ्या माझ्या जिण्याला रेखणारी रेघ तू. तूच माझी गीतवाणी, तूच माझी रे गती, अन विसावा तूचही, तूच माझी शाश्वती. पिंजऱ्याचे दारही तू, पिंजऱ्याचे दारही तू, तूच मुक्तीची घटी, तूच माझा जीव घेणा बाण हो रे शेवटी, तूच माझा जीव घेणा बाण हो रे शेवटी. क्या बात आहे. एका आदल्या दिवशीच्या कवितेमध्ये आत्मविश्वास ठाम भरलेला आणि दुसऱ्या दिवशीच्या कवितेमध्ये समर्पण. समर्पण. निसर्ग कविता आणि बोरकर हे अगदी म्हणजे विलग न करता येणारं नातं आहे. निसर्ग कविता म्हटलं की आपल्याला बोरकर बालकवी हे लोक आठवतात. छोटी छोटी निसर्ग चित्र प्रत्येक शब्दातून अशी छान उलगडत जातात त्यांच्या. आणि त्या नुसत्या निसर्ग कविता नसतात, त्याला एक भावनेची डूब असते, जोड असते. त्याच्यातून काहीतरी निसर्गाच्या पण भावना दिसत असतात. सर ओसरली जरा, सर ओसरली जरा, ऊन शिंपडले थोडे, चमकले गारांपरी शुभ्र प्राजक्ताचे सडे. इटुकल्या पाखराने निळी घेतली गोलांटी, फुल लांबट पिवळे झाले सोन्याची वेलांटी. आले भिंगरी होऊन, आले भिंगरी होऊन एक पोपटी पिसोळे, पिसोळे म्हणजे फुलपाखरू, आले भिंगरी होऊन एक पोपटी पिसोळे, त्याला पाहून हासले ऊन पानातले थोडे. ओढा झुळूझुळू वाहे पाणी पारदर्शी काच, दिठी जाई तिथे दाट नाना कतरणीची पाच. आकाशाने धरेवर छत्री धरली पाऱ्याची, कुठे गर्द पालवीत शिळ घोळते वाऱ्याची. आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले, आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले, माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले, माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले. क्या बात आहे. आत्ताही तुम्ही वाचत असताना असं जाणवलं, मला लक्षात आलं की आज फारा दिवसांनी कुंभ मुसळाला आले. म्हणजे हे सगळं जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा कल्पनाशक्तीला माझ्या धुमारे फुटायला लागले. आणि परागंदा जिव्हा पुन्हा माहेर मिळाले. माहेराचा किती छान उपयोग करून घेतलाय बोरकर. मी स्वतः मला सापडणं हे माहेरी शक्य असतं. वा. आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं म्हणजे बोरकर आणि निसर्ग काव्य हे एक अद्वैत आहे किंवा समीकरण आहे असं जर मानलं तर ही कविता आता जी सादर करणार आहोत ती कविता ओलांडून पुढे जाता येणं शक्य नाही. आणि मगाशी ज्याचा उल्लेख केला तो जो कार्यक्रम सादर केला होता त्या कार्यक्रमानंतर या कवितेची विशेष फरमाईश अनेक रसिकांकडून आली होती. त्यामुळे आज मगाशी म्हटलं तसं ही ओलांडून जाता येणार नाही.
सादर करत आहोत गडद निळे. गडद निळे गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. आत्ता कोकणामध्ये ही अशीच परिस्थिती आहे. सगळं आकाश असं डार्क निळसर आणि वारा सुटलेला आहे. श्रावण महिना अप्रतिम दिसतोय असा पानापानांवर झाडाझाडांवर. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुन जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य न्हाले. गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सुच्च तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले. गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना. मंदाकिनी वरुण धवल विहग वृंद डोले. गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पलस लील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे. गडद निळे जलद भरून आले. मीन चमकुनी उसळे जलवलयी रव मिसळे, नवथर रस रंग गहन करीती नयन ओले. गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोरपथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे. गडद निळे जलद भरून आले. टप 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 पडती थेंब, टप 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 पडती थेंब, टप 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 पडती थेंब, मनी वनीचे विझते डोंब. वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे. ही कविता सादर करताना सुद्धा आपल्याला कळतं अक्षरशः डोलायलाच होतं. म्हणजे कृत्रिमपणा नाही, खरं आतून डोलायला होतं. इतके सुंदर त्या शब्दांना लय आणि ताल आहे. आणि म्हणजे गडद निळे ढग भरून आल्यापासून टप 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 पडती थेंब किती बारीक सारीक. कदाचित ही सगळी कविता मिळून 3 ते 4 क्षणांची आहे. म्हणजे ढग भरून आल्यानंतर पावसाची सर येईपर्यंत जे काही क्षण लागतात त्या क्षणातली ही कविता. आणि किती शब्द असे छान छान खेळतात ना. म्हणजे रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पलस लील, मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे. खूप सुंदर. तशीच ही आणखीन एक कविता निसर्गाचीच वर्णन करणारी आणि निसर्गाला भावभावना अर्पण करणारी. वाटे गेला रंग उधळुनी इथेच विश्वंभर, त्यात न्हाऊनी स्वरूप बघतो जळात औदुंबर. तलम रेशमा परिसळसळते गगन जांभळे निळे, ढगाढगातून भुवन वेलीची फुलली भिजली फुले. कमान पडकी आजच झाली इंद्राचे तोरण, कुणग्यांमधून सांडले गोपींचे पैंजण. धान्याने भरलेल्या कुणग्या, त्याचं गोपींचे पैंजण ते धान्य म्हणजे. जलवंतीच्या ओठावरचा लाल जाहला विडा, अश्विन कन्यांचा चमचमला पानोपानी सडा. कुब्जे परिकुणी झाड वाकडे खिळूनी राहिले खडे, तसेच घेऊनी तळहातावर गंध पात्र कोरडे. निवडुंगांच्या फणाफणांवर तरारली माणके, सहज गवसले जे मज झाले तुके दिन पारखे. दूर असूनही दर्पणात मज दिसला विश्वंभर, बघता बघता मीही झालो वेडा औदुंबर. बघता बघता मीही झालो वेडा औदुंबर. निसर्गाशी तद्रूप का एकरूप झालो. इतक्या मस्त उपमा वापरल्या आहेत. इंद्राचं तोरण, गोपींचे पैंजण, तर निवडुंगाच्या फणाफणावरची माणकं. तर हे म्हणजे ह्या उपमा त्यांच्या वापरणं हे तसं बारीक सारीक नाहीच आहेत. सगळं इंद्राचं तोरण थेट, गोपींचे पैंजण. आणि ही सगळी भाषा आपल्याला असं वाटतं का की त्यांचं मराठीचं शिक्षण फक्त मराठी 2री पर्यंत झालंय. पुढची सगळी शाळा त्यांची पोर्तुगीज शाळेमध्ये झाली आणि फक्त आणि एकूण सुद्धा म्हणजे कॉलेजपर्यंत पण त्यांचं बाकीचं शिक्षण पूर्ण नाही झालेलं आहे. आणि त्या माणसाची एवढी शब्दसंपत्ती, एवढी प्रतिभा, शिक्षणाचा आणि प्रतिभेचा काही संबंध नसतो. तर ह्या सगळ्या कवितांमधले त्यांनी वापरलेली रूपकं आहेत, त्यांनी वापरलेली उदाहरणं आहेत किंवा
तर इथे आत्ता सादर करणार आहे मी जी कविता, ती त्या कवितेची गंमत अशी आहे, त्यांनी एक सुंदर तरुणी बघितली आणि ती तरुणी दिसल्यानंतर काय काय बदल झाले कवी म्हणून त्यांच्या स्वतःमध्ये आणि सगळ्या विश्वामध्ये काय काय बदल झाले, तेही पुन्हा असंच सगळं भव्य दिव्य, बारीक सारीक छोटं काही नाहीच आहे. आम्ही देखिली अतुल देखणी शेष फणेवर कुणी तरुणी, जिच्या द्युतीने मिटले तारे विटले सारे शशितरणी. म्हणजे तारे मिटले, चंद्र सूर्य विटले. आम्ही देखिली अतुल देखणी शेष फणेवर कुणी तरुणी, जिच्या द्युतीने मिटले तारे विटले सारे शशितरणी. नटरंगी ती सहज हासता चवदा भुवने रसरसली. नटरंगी ती सहज हासता चवदा भुवने रसरसली, आणि नाचता वने उपवने तारुण्याने मुसमुसली. नजर सांडता फुलून चांदणे झाडे झाली कल्पतरू, श्वासासंगे वास बहरले दरवळले चंदना गरू. काय कल्पना आहे. तिने आम्हा एकांती चुंबिले किती सांगाव्या आठवणी, दूर जवळचे म्हणती सारे आमुच्यावर झाली करणी. सुखदुःखाची तमा नवरली थेच पुरली सर्व धणी, आम्ही देखिली अतुल देखणी शेष फणेवर कुणी तरुणी. तेव्हापासून हृदय यमुच्या कडकडफावर वग झडतो. सहज बोलल्या बोला संगे रसवंतीवर नग चढतो. रत्न चढतात. अलंकार. सहज बोलल्या बोला संगे रसवंतीवर नग चढतो. पडती टाळ्या झडती मुजरे फुले उधळती कितीवती, कुणी घालुनी आडून डोळे मिठीत दिठीच्या आळविती. मख्ख आम्ही तरी सदा सदाशिव असून नसतो इथे जनी. लावण्याचे भोग भोगितो तिच्या सवे चवदा भुवनी. कामरूपिणी अशी लाभता इथले वैभव कोण गणी. आम्ही देखिली अतुल देखणी शेष फणेवर कुणी तरुणी. वा, क्या बात आहे. ह्या अशा सगळ्या कविता लिहित असतानाच बोरकरांच्या आपल्याला विचार करायला लावणाऱ्या कविता सुद्धा बऱ्याच आहेत. विशेषतः स्वातंत्र्य आणि त्या काळामध्ये ना, स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये खूप कविता त्यांच्या अशा आहेत की ज्या आपल्याला विचार करायला लावतात, अंतर्मुख करायला लावतात. गंगेसारखी आई असते घरात वारीत पाप ताप, पुनव कशी पत्नी देते संतोषाचे भरून माप. मुले तर प्रेमळ सालस मर्यादशील कर्तबगार, चूण पडू नये म्हणून मुली जपतात आठही पार. इष्टमित्र चाहत्यांची गरजेपुरती आहे साथ, उठबस ठीक होते जातो तिथे चार चौघात. पहिल्या तारखेस बऱ्यापैकी नियमित पगार हातात येतो, तगाद्याची ब्याद नसते वेळच्या वेळी बिले चुकतात. तक्रारीला जागा नाही जबाबदाऱ्या मिटत आल्या, घाम गाळून पेरले त्याला वावभर लोंब्या आल्या. क्या बात आहे, सगळं सुंदर चाललंय. असे असून सुखात काय उणे आहे कळत नाही. क्वचित कधी गळा लागला तरी पुरता फळत नाही. गात्रे अजून ठीक चालतात, अन्यायाची येते चीड, तरी आता बोलू जाता लगेच आड येते भीड. प्राणामधला अंगार पिचत वाटते चाललाय विझत, खऱ्या जळत्या ज्वालेशिवाय यश सुख सारे फुकट. पूर्वी आतले काहीच नसून आतली ज्वाला होती शाबूत. आता वाटते धुरामधून मिरवीत असतो बेगडी ताबूत. शोधल्याशिवाय तेव्हा गेले सहज गवसून हातात काही. आज काय शोधायचंय तेच बेटे कळत नाही. मला वाटतं मध्यमवयीन जे आहेत 40-45ला पोचलेले, जे बऱ्याच अर्थी सेटल आहेत, म्हणजे भावनिकदृष्ट्या, सांसारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, पण तरी पण काहीतरी कमी आहे असं वाटत राहते. हे कमी आहे, अंगार कमी आहे. बरोबर बरोबर दाखवलंय त्यांनी ते.
आणि ही अशी चटकन सांगता येण्याजोगी भावना नाही आहे खरं तर. म्हणजे असं हा अनुभव कदाचित अनेक जणांना असेल, पण ही भावना सांगता काय? येण्याजोगी हां, नाही आहे. हां. मला नेमकं काय वाटतंय ते, पण हे कसं शब्दात पकडलं आहे. तशीच आणखीन एक दिवाळीच्या दिवसांमधली कविता. काल अवसेला केली घरी पुनव साजरी. काल अवसेला केली घरी पुनव साजरी. ओवाळिले आप्त इष्ट सगळे सोयरे शेजारी. संसाराच्या या गाड्याला ज्यांनी दिला खांदा हात. बालकांच्या हाते त्यांना केली चांदीची खैरात. परी एक विसरलो सये चुकली पायरी. परी एक विसरलो सये चुकली पायरी. बुंद लाथाडून गेला सर्व पुण्याच्या घाघरी. कालच्या त्या आनंदाचा आज केर झाला दारी. कालच्या त्या आनंदाचा आज केर झाला दारी. तेथे मंगल कराया आली लक्ष्मीची स्वारी. लक्ष्मीची स्वारी. तीरापरी उरी माझ्या ऋते तिची ललकारी. जगापरी आपणही झालो स्वार्थांत बाजारी. विसरलो पुरातन वाड वडलांची रीत. पायी मोडी आली त्यांनी हाते घातलेली नीत. वर्षभरी आपुलाले जिने अंगण झाडिले. उपेक्षेच्या कोपऱ्यात तिला आपण सांडिले. आरोग्याची पावित्र्याची जिने वाहियली चिंता. तिची सेवा तुडवून गेली आपुली अहंता. संबोधून केरसुणी केली तिची हेटाळणी. संबोधून केरसुणी केली तिची हेटाळणी. कृतज्ञतेमुळे झाली व्यर्थ सारी ओवाळणी. खेद खंत नाही तिला तिगे सेवापरायण. खेद खंत नाही तिला तिगे सेवापरायण. आता तरी आण वेगे राट कुंकू निरांजन. घेऊ फोडून या गाल घासू कपाळ भुईला. पश्चात्तापाच्या अश्रूंनी चल ओवाळूया तिला. काल जनांची दिवाळी केली आपण साजरी. काल जनांची दिवाळी केली आपण साजरी. आज मनातली करू घेऊ लक्ष्मीला घरी. काल अवसेला केली घरी पुनव साजरी. आज मनातली करू घेऊ लक्ष्मीला घरी. लक्ष्मीला घरी. सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक वगैरे त्या पट्ट्यामध्ये केरसुणीला लक्ष्मी संबोधतात. म्हणजे नवीन जेव्हा केरसुणी घरी आणली जाते तेव्हा हळद कुंकू घालून तिची पूजा केली जाते आणि मग ती वापरात येते. आणि विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला तिची लक्ष्मी म्हणून पूजा करतात. पण बघ ना, म्हणजे प्रतिभा अतुल देखणीपासून केरसुणीपर्यंत कॅनव्हास प्रचंड मोठा आहे. मोठा. या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे. या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे. अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेष आहे. केशरी त्याला उशेचा कस्तुरी आशिष आहे. वा. मखमली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे. मखमली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे. चुंबुनी त्यांना हवेचा जीव ओला चिंब आहे. धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे. नाचऱ्या आनंद मोरा घुंगराचा छंद आहे. तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे. सावल्यांना कांचनाच्या नागिणींची मोड आहे. तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे. पारजाची म्हणजे पाऱ्याची. निसरडी. निसरडी आणि हातात नाही पटकन मिळणार. चटकन लागणारी. तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे. शांत वाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे. वृक्षशाखेला युगांच्या मंगलाची घाट आहे. बुद्ध देवाच्या तळाशी हस्तिदंती पाट आहे. सत्यवानाच्या सखीच्या अंतरीचा दीप आहे. ख्रिस्त मीरा मोहनाच्या जीवनाचा धूप आहे. ज्ञानियांच्या माऊलीची नित्य ओवी एक आहे. कान्हयाच्या गाऊलीचा दुग्धगंगा सेक आहे. कोवळ्या ज्वाळा दळांचे भारताचे फूल आहे. हासरे तेथे उद्यांच्या मानवाचे मूल आहे. त्या जलामी चुंबिल्याने आतही ते झाड आहे. त्या जलामी चुंबिल्याने आतही ते झाड आहे. अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे. माझ्या पालवीच्या आड आहे. जे रवीला दिसत नाही ते कवीला दिसतं. नजरेच्या किंवा या नदीच्या पारवेड्या, या नदीच्या पलीकडे असणारं स्वप्नातलं गाव. स्वप्नातलं आणि
स्वर्गासम असलेलं स्वर्गासम असलेलं गाव. कदाचित ते गोव्यात असताना पारतंत्र्यात होते आणि तेव्हा ऑलरेडी भारत स्वतंत्र झाला होता. कदाचित त्यावेळेचं पण असू तो शकेल, संदर्भ पण असू संदर्भ शकतो. असू शकेल, कारण ही 52 सालची कविता आहे. तेव्हा गोवा नव्हतं झालेलं अजून. आणखीन एक कविता आहे बोरकरांची, मुसाफिरा. चालसी किती जगे किती युगे मुसाफिरा, एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा. चालसी किती जगे किती युगे मुसाफिरा, एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा. सांज दाटली शिरी परतली घराभिरी, सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा. चालसी किती जगे किती युगे मुसाफिरा, स्तब्ध मार्ग तांबडा वळत जाय वाकडा, मोडक्या पुलाकडून तार जाय बंदरा. चालसी किती जगे किती युगे मुसाफिरा, काळवंडली जळे चिंचहीन सळसळे, वाटते भयाण सर्व सलत आत कातरा. चालसी किती जगे किती युगे मुसाफिरा, आसपास ना कुणी भय भरे उगी मनी, आसपास ना कुणी भय भरे उगी मनी. एक रात्र होऊया परस्परास आसरा, परस्पराचा आसरा. एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा. या इथे वडातळी पाय टाकुनी जळी, जागुनी वधू किती काल गुंफुनी करा. एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा. क्षीण भाग घालवू अन विकल्प मालवू, क्षीण भाग घालवू अन विकल्प मालवू. प्रीतीची निगूढता निषेध आणू या भरा, एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा. आपुले झरे मुके करू जुळून बोलके, आपुले झरे मुके करू जुळून बोलके. गात गात विस्तरून भेट देऊ सागरा. चालसी किती जगे किती युगे मुसाफिरा, एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा, एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा. आपले झरे मुके करू जुळून बोलके, गात गात विस्तरून भेट देऊ सागरा. खूपच सुंदर कल्पना आहे. ही कविता आहे. ह्या कवितेला त्यांना जेव्हा पहिल्यांदा त्यांनी काव्य संमेलनात 23-24व्या वर्षी सादर केली, तेव्हा सुवर्ण पदक मिळालं होतं कवी म्हणून. अशी ही सोनेरी कविता. अशी सोनेरी कविता. बोरकरांच्या अनेक कवितांमध्ये आपल्याला त्यांचं कृष्णावर असलेलं प्रेम किंवा कृष्णाचं लागलेलं वेड दिसत राहतं, असं डोकावत राहतं. अनेक कवितांमध्ये कृष्णाचे संदर्भ येतात. म्हणजे आता तुम्ही सादर केलेली कविता, शांत वाया तापंती गोकुळीचा माठा आहे, कान्हयाचा दुग्धगंगा सेक आहे. तर अशी पुढची अशी पूर्ण निळी कविता, दंश. डसला मजला निळा भ्रमर सखी, चढे निळी का विळ. डसला मजला निळा भ्रमर सखी, चढे निळी का विळ. डोळ्यांमधले काजळ देखील झाले गे घननीळ. डसला मजला निळा भ्रमर सखी, चढे निळी का विळ. डोळ्यांमधले काजळ देखील झाले गे घननीळ. निळे कावळे निळे पारवे, निळी गोरवे निळी तारवे. गोरवे म्हणजे गुरु, तारवे म्हणजे होड्या, तार जाय बंदरा त्यातली तारवी. निळे कावळे निळे पारवे, निळी गोरवे निळी तारवे. निळे भुवनवन निळा गगन घन, निळाच सिंधू सलील. डसला मजला निळा भ्रमर सखी, चढे निळी कावीळ. निळावले मन निळावले तन, निळावले नवनीत घटातून. निळावले मन निळावले तन, निळावले नवनीत घटातून. निळ्या वेळुतीळ शीळ निळी सखी, निळा उरातील पीळ. डसला मजला निळा भ्रमर सखी, चढे निळी कावीळ. निळ्या निळ्या प्राणातील ज्योती, निळी निळी डोळ्यातील मोती. निळ्या निळ्या प्राणातील ज्योती, निळी निळी डोळ्यातील मोती. घननीळाच्या निळ्या गालीचा निळा निळा मी तीळ. डसला मजला निळा भ्रमर सखी, चढे निळी कावीळ. किती सुंदर कल्पना आहे. खूप हे निळ्याचं जे आकर्षण आहे त्यांना, ही पुढची कविता पण तीच आहे. आणि निळ्याचं आकर्षण म्हणजे तेच असावं बहुतेक कृष्णाचं, की तो जो थोडा रसिकपणा आणि ते त्याच्याशी जोडलेलं असावं. एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा.
हिवटीचा म्हणजे हिवाळ्यातला आणि धुवटीचा म्हणजे धुक्यातला. वा वा, हा पुन्हा दिलेला शब्द आहे, गिफ्टेड. एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा, मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्र निळा त्याला एक गोड राजबिंड निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा. असे नाना गुणी निळे, असे नाना गुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे, ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे. वा वा. जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा, असा कालिंदीच्या काठी एक इंदिवर निळा. वा. इंदिवर म्हणजे निळकमळ, म्हणजे कृष्णच. जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा, असा कालिंदीच्या काठी एक इंदिवर निळा. हो आपणही निळ्या करू त्याशी अंगसंग, हो आपणही निळ्या करू त्याशी अंगसंग, निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग, निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग. या कारणासाठी ते अंतर्बाह्य निळं व्हायची ओढ लागलेली आहे. अनेक काव्यप्रकार त्यांनी आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये हाताळले आणि नित्य नवे असे प्रयोग ते करत राहिले आपल्या प्रतिभेच्या सहाय्याने. त्यातलंच एक म्हणजे चिंतनिका. एक 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 अशी भावना व्यक्त करण्यासाठी, म्हणजे जसं मघाशी गडद निळे होतं ते 5-6 क्षण सांगण्यासाठी एक 7-8 कडव्यांची कविता झाली. तर चिंतनिका अशा आहेत की जे काही असं सांगायचं आहे ते 3-4 ओळीत सांगून संपवलेलं आहे. म्हणजे आजकाल हायकू किंवा चारोळ्या त्या पद्धतीचं. चिंतनिका. भिरभिरणारी फुलपाखरं कधी कुणी एकत्र गुंफली आहेत का? भिरभिरणारी फुलपाखरं कधी कुणी एकत्र गुंफली आहेत काय? पण क्वचित केव्हा तरी एकाएकी ती कवितेत गुंफली जातात. अरे वा. आणि त्यांच्या लवलवत्या भिऱ्यात लावण्याचा श्रावण मूर्तिमंत होतो. क्या बात आहे. खिडकी असावी नेहमी उघडी, सकाळ संध्याकाळ रात्री मध्यरात्री देखील, सूर्यचंद्रांचे उदयास्त पाहण्यासाठी, नक्षत्र खचित आकाशात टक लावण्यासाठी, रस्त्यातल्या तोडलेल्या झाडाचा पहिला धुमारा हेरण्यासाठी. वा. खिडकी नेहमी असावी उघडी मनाची. उद्विग्न अवस्थेत जेव्हा मी ज्ञानेश्वरी किंवा तुकारामाचा गाथा उघडतो तेव्हा एकदम एखादी ओळ उदंड आश्वासन देऊन जाते. उद्विग्न अवस्थेत जेव्हा मी ज्ञानेश्वरी किंवा तुकारामाचा गाथा उघडतो तेव्हा एकदम एखादी ओळ उदंड आश्वासन देऊन जाते आणि तरीही म्हणे ती ही कविता आणि मी लिहितो ती ही कविताच. बोरकरांनी असं म्हणावं. मला कुणीतरी विचारले नवी भाषा कशी शिकावी. मी म्हटले त्या भाषेतील पोरीच्या प्रेमात पडावे आणि तिच्या समवेत तिच्या भाषेतील प्रेम कवितांचा आस्वाद घ्यावा. लोक हसले. खरंच काही हसण्यावारी नेण्याची गोष्ट. रसिकांना हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. बोरकरांना स्वतःला 5 भाषा अस्खलितपणे येत होत्या. आपण म्हटलं तसं वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले. त्यातलाच हा एक प्रकार आहे कानफाट्याचा फटका. त्यांच्या लहानपणी त्यांच्या एकत्र कुटुंब होतं आणि जवळजवळ संध्याकाळी 3-4 तास सलग भजनं, गवळणी, फटके असं सगळ्या गोष्टी चाललेल्या असायच्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या कानावरती हे सगळं खूप लहान असल्यापासून हे सगळे साहित्य प्रकार पडले. म्हणजे त्यांना मिळालेले श्रवण संस्कार त्यांनी आपल्यासाठी असं भांडार खुलं केलं. त्यातलाच हा एक फटका. कानफाट्याचा फटका खरोखर एकदम बसतो आपल्याला. अश्वत्थामा तेल मागतो, ख्रिस्त मागतो पाणी, धनिक मागतो आन प्रेताच्या टाळू वरसे लोणी, रक्त मागतो सुभाष आणिक सूत मागती गांधी, खादी घालून लाच मागती वजीर आणिक प्यादी, कर्ज मागतो किसान आणिक खोत मागतो सारा, भुई मागते खते आवते गुरे मागती चारा, मजूर मागे काम मुशारा, न्याय मागतो कैदी,
नेता मागे गर्दी टाळ्या, लोड मागती ऐदी. अन्न मागती फुकटे भटके, आग मागती भाई. भगवा मागे नवा पेशवा, अन ब्राह्मण बादशाही. दाता मागे मोड दहांची, अंध मागतो दिडकी. पोटासाठी सती मागते, एक रिकामी खिडकी. लेक मागतो माधुकरी, अन नवरा मुलगा खोली. नवरी मागे अर्धा हिस्सा, शिक्षण संस्था झोळी. घरमालक मागतो पागडी, मते मागती लुच्चे. गाल फुगवुनी खुळचट पोरी, दोन मागती गुच्चे. कलावंत मागतो प्रसिद्धी, शिवाय आणिक काही. कोण मागतो काय याजला, हिशेब उरला नाही. एक मागतो माणुसकी मी. एक मागतो माणुसकी मी, पुरे वडी भिक्षा. रुद्र येतसे मागून माझ्या, घ्याया सत्व परीक्षा. रुद्र येतसे मागून माझ्या, घ्याया सत्व परीक्षा. लागतो की नाही फटका जोरात? मगाशी तुम्ही म्हणालात तसंच आपल्याच आत बघायला लावणाऱ्या ह्या कविता. आणि केव्हा लिहिली आहे ही? याला 70 वर्ष झाली. काहीच फरक नाही. म्हणजे एकतर द्रष्टा म्हणावं किंवा हा, त्यांच्या फार कविता अशा नाही आहेत की ज्याच्यामध्ये उदास सूर आहेत असे. जरी संध्याकाळचं वर्णन असलं, काही असलं तरी शक्यतो प्रत्येक कविता थोडीशी सकारात्मकतेकडे असते. पण अशा थोड्याशा कविता आहेत ज्याच्यामध्ये हे आपल्याला छटा आहे. राखाडी छटा म्हणतो तशी. फांदीसारखी झुकते सांज, जांभळांसारखे पिकती ढग. हवेत गारवा जड होऊन पेंगुळ पांगुळ होते जग. गगन भरल्या आठवणींचे, गर्द झाडीत शिरती थवे. ओला आळोख आळत येतो, उगत्या झाकत्या काजव्यांसवे. अशा वेळी दूरचा दिवा जवळ येतो पाण्यावरून. वारा तारा छेडीत घुमतो, उदास उदास सूर भरून. डोळ्यामध्ये जमते पाणी, कशासाठी कळत नाही. ऊर भरल्या उसाशाला कुठेच वाट मिळत नाही. अशा खूप कमी आहेत कविता त्यांच्या ज्याच्यात त्यांचा असा सूर लागलाय थोडासा. पण त्या उदासीला सुद्धा, त्या सुराला सुद्धा त्यांनी सगळं श्रेय दिलं आहे आपल्या प्रतिभेचं. म्हणजे हे असं नसतं तर कदाचित मी असा झालो नसतो. ते त्यांनी पुढच्या कवितेत मांडलंय, दिसली नसतीस तर. रतन अबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संध्येसारखी बहरलेली तू. तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा फुलावणा सप्तरंगी सोहळा सर्वांगांनी असा फुलारलाच नसता. रतन अबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संध्येसारखी बहरलेली तू. तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा फुलावणा सप्तरंगी सोहळा सर्वांगांनी असा फुलारलाच नसता. आपल्याच नादात तू पाठ फिरवून परत जाताना तुझी पैंजण पावलं जीव घेण्यालयीत तशी पडत राहिली नसती तर माझ्या आनंद विभोर शब्दातून कातर वेळेची कातरता आज अशी झिणझिणत राहिलीच नसती. अबोलकेपणाच्या गूढ गाढाईनं जाई जुईच्या सांद्र मंद सुगंधाचा लळा सहज चुकार स्पर्शानं तू मला लावला नसतास तर उमलत्या फुलपाखरांची आणि मुक्या भाबड्या जनावरांची आर्जवी हळुवार भाषा इतक्या स्पष्टपणे मला कधी कळलीच नसती. तू कशामुळे माझी जिवलग झालीस ते खरंच आता मला आठवत नाही.
पण मला तोडताना समुद्रकाठच्या सुरूच्या बनात मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत तू मुसमुसत राहिलीस, हे मात्र मी विसरू शकलेलो नाही. त्यावेळची तुझी ती यासवं अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहे. तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस तर माझ्या शृंगाराचा अशोक आज करुणेच्या आरक्त फुलांनी असा डवरलाच नसता. तू तेव्हा आकाशाएवढी विशाल आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा मनमुराद रस चाखून निस्संग अवधूतासारखा मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात असा हिंडत राहिलोच नसतो. तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, माझी सशरीर नियती होतीस. तसं नसतं तर आज जो काय मी झालो आहे तो झालोच नसतो. तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, माझी सशरीर नियती होतीस. हा, एक क्षण काही बोलूच नाही असं वाटतं ह्या कवितेनंतर. अशी भिनते ती कविता भिनते. कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर. कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर. जुने शब्द सुने होऊन वाचतात कसे बद्ध निसूर. कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरून जाते. वाकूड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते. कळत जाते तसे कशा मूर्ती साऱ्या झिजून जातात. कळत जाते तसे कशा मूर्ती साऱ्या झिजून जातात. पापण्यांमध्ये स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात. कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात. शब्द सारे मिटून कसे तळ्यामध्येच पेंगू लागतात. कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात. कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात. दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात. कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव. कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव. राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव. आपलीच आपणा येते कीव. कळत जाते तसे. ही पण एक तशीच कविता आहे जी कंठ दाटून येतो सादर करताना सुद्धा किंवा ऐकत असताना सुद्धा. पण एक आयुष्याबद्दलचं समाधान त्यांच्यानंतरच्या म्हणजे त्यांच्या संध्याकाळच्या कवितांमध्ये दिसतं. आयुष्याच्या संध्याकाळी ज्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत त्यामध्ये ते जे काही रसरसून जगले त्याबद्दल ते कृतार्थ आहेत आणि ती सगळी कृतार्थता त्यांच्या शब्दांमधून कवितांमधून दिसते. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. आता अशाश्वताची उरली मुळी नमाया. वा. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. आता अशाश्वताची उरली मुळी नमाया. मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे. तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे. क्या बात आहे. स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी. प्राणामध्ये शोषून घेतलंय. स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी. आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणी. ध्वनित्यातुनी परंतु कुणी आगळा निघाला. ध्वनित्यातुनी परंतु कुणी आगळा निघाला. त्यांचाच छंद आता या लागला जीवाला. खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा. लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला. मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे. मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे. मोकाट वारियानो थोडे मुकाट भारे. मोकाट वारियानो थोडे मुकाट वारे. वा. मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे. मोकाट वारियानो थोडे मुकाट भारे. रसगंध वास सर्व अंगानी जीवनाचा आस्वाद घेतल्यानंतर असं म्हणता अशी येईल. तृप्ती आणि असं समाधान दाखवणं. हो.
खूपच छान. आता ही कविता आहे ती आता एक 60-65च्या 70च्या आपल्या इथे जे लोक असतील त्यांना ही खूप जवळची वाटेल आणि ही ह्या कवितेतून घेण्यासारखं त्यांना खूप काही वाटेल. त्यांना हा सगळा स्वतःचा अनुभव वाटेल किंवा त्यांनी तो करून घ्यावा. हो, म्हणजे एक आशावाद या आशावाद या कवितेमध्ये आहे. कांचन संध्या. वा वा. पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. हो. पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. आता अपुली कांचन संध्या मेघडंबरी सोनपुटे. कांचन संध्या, सोनेरी संध्याकाळ. किती आपल्या वार्धक्याला आपली सोनेरी संध्याकाळ म्हणणं. क्या बात आहे. आता अपुली कांचन संध्या मेघडंबरी सोनपुटे. कशास नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे. तिमिर दाटता बनुनी चांदणी तीच उमलतील संथपणे. वा. आपण सौम्य उन्हे आता वेचू त्याचेच चांदणं होईल. सले कालची विसरून सगळी भले जमेचे जीवी स्मरू. वा. शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू. उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात उणे. तरी समुद्रायणीप्रमाणे पोसू तटींची म्लान तृणे. इथेच आपुली तीर्थ त्रिस्थळी वाहे आपुल्या मुळी तळी. असू तिथे सखी ओलावट मी आणिक तू तर देवतळी. मी ओलसरपणा आणि तू तर देवतळ. शिणुनी येती गुरे पाखरे. शिणुनी येती गुरे पाखरे तीच लेकरे जाण सखे. दिवस जरेचे आले जरी त्या जरेचे दिवस वार्धक्याचे दिवस आले. दिवस जरेचे आले जरी त्या काठ जरीचा लावू सुखे. वा. काठ जरीचा लावू सुखे. हे बोरकरच लिहू शकतात. दिवस जरेचे आले जरी त्या काठ जरीचा लावू शके. आणि त्यामधूनच हे सुंदर सुंदर शब्दकळा निर्माण झाल्यात त्या त्याच्याच आहेत. या भागाचा शेवट करतोय. या भागाचा अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ. आयुष्याची आता झाली उजवण येतो तो क्षण अमृताचा. वा. आयुष्याची आता झाली उजवण येतो तो क्षण अमृताचा. खडे गोटे मज झाले चिंतामणी दिसे ते पाणी गंगोदक. लवे वृक्षवल्ली कल्पद्रुमावली इंद्ररंगावळी मेघमाळा. वेल्हाळ पाखरे गंधर्व किन्नरे वाहने वनचरे अमरांची. जे जे भेटे ते दर्पणीचे बिंब. जे जे भेटे ते दर्पणीचे बिंब. तुझे प्रतिबिंब लाडे गोडे. उमटल्या शब्दी नवीन पहाट. वा. उमटल्या शब्दी नवीन पहाट पावलात वाट माहेराची. अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ. अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ श्वासी परिमळ कस्तुरीचा. सुखोत्सवी अशा जीवानावर पिंजऱ्याचे दार उघडावे. अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ श्वासी परिमळ कस्तुरीचा. सुखोत्सवी अशा जीवानावर पिंजऱ्याचे दार उघडावे. पिंजऱ्याचे दार उघडावे.